मुंबईच्या गिरगावात 5 फूट खोल खड्ड्यात बस अडकली आहे। ही दृश्य आपण पाहतोय। MMRDAच्या निष्काळजीपणाचा बेस्टला फटका बसलाय। तब्बल 5 फूट खड्ड्यात बस अडकलेली आहे। मुंबईच्या गिरगावातली संपूर्ण दृश्य आपण पाहतोय। थेट लाईव्ह दृश्य तुम्ही पाहताय। एक्सक्लुसिव्ह दृश्य आहेत सामच्या स्क्रीनवर जी तुम्ही पाहताय। वैदेही काणेकर आपल्या प्रतिनिधी आपल्यासोबत जोडल्या गेल्या आहेत। वैदेही, सध्याची काय परिस्थिती आहे? नक्कीच आपण बघतोय की अगदी सकाळची वेळ आहे आणि सकाळच्या वेळेस अगदी कर्मचारी मिळेल त्या वाहनाने आपलं कार्यालय गाठायचा प्रयत्न करतात आणि अशा वेळेसच सकाळच्या वेळेस या ठिकाणी आपण बघतोय की बस जी आहे ती गिरगाव परिसरामध्ये खड्ड्यामध्ये अडकलेली बघायला मिळत आहे। ठाकूरद्वारचा हा सिग्नल आहे आणि त्या परिसरामध्ये मेट्रोचं काम चालू होतं। मात्र मेट्रोच्या ढिसाळपणामुळे मेट्रोच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आपण बघतोय की या ठिकाणी रस्ता देखील खचलेला बघायला मिळत आहे। शेजारीच मेट्रोचं काम चालू आहे, मात्र कशा पद्धतीनं तो रस्ता खचलाय आणि त्याच्यामध्ये बसचं चाक अडकलेलं बघायला मिळतंय। त्याच्यामुळे निश्चितच एक मोठी खरं तर दुर्घटना या ठिकाणी जी होता वाचली आपण असंही म्हणू शकतो। मात्र जी परिस्थिती आपण बघतोय की रस्त्याची काय परिस्थिती त्या ठिकाणी झालेली पाहायला मिळते, त्याच्यामुळे निश्चितच मेट्रोच्या कामासंदर्भात जे आहे ते प्रश्नचिन्ह या ठिकाणी उपस्थित केलं जात आहे। आणि गिरगाव म्हणजे रहदारीचा परिसर आहे आणि त्या ठिकाणी अशा पद्धतीनं ही बस जी आहे ती अडकलेली बघायला मिळते। त्याच्यामुळे लवकरात लवकर ही बस त्या ठिकाणून काढण्यात यावी आणि ज्या पद्धतीचं निष्काळजीपणाचं काम सध्या सुरू आहे त्याच्यावर अंकुश सरकारने ठेवावा अशी मागणी वारंवार त्या ठिकाणी गिरगावमध्ये राहणाऱ्या रहिवाशांकडून होतीये। नक्कीच वैदेही, अतिशय महत्त्वाची मागणी आहे। आपण आपल्यासोबत असंच जोडून राहा। तुर्तास मी ही दृश्य आपल्या प्रेक्षकांना दाखवते आहे की दृश्य आपण पाहतोय मुंबईतल्या गिरगावातली दृश्य आहे। गिरगाव असा भाग की जिथे रहदारी खूप असते, प्रवासी खूप असतात आणि नेहमी रोजच गिरगावातून या सुमारास आपण पाहतोय सकाळच्या सुमारास अनेक प्रवासी मुंबईत येऊन आपला उदरनिर्वाह करत असतात, त्यासाठी नोकरी करत असतात। मात्र सकाळीच त्यांना प्रवास करताना फटका बसलाय। तर आपले प्रतिनिधी गणेश कवडे थेट घटनास्थळावरून आपल्यासोबत जोडले गेलेत। गणेश, 5 फूट खड्ड्यात ही बेस्ट अडकली आहे। प्रवाशांना धक्का लागलाय का? कोणी गंभीर जखमी झालंय का? कारण की नक्कीच झटका बसला असणार आहे। नक्कीच ही थेट दृश्य दाखवतोय। या ठिकाणी ही बस खरं तर अडकलेली पाहायला मिळते। 5 फूट अशी ही खोल बस आहे ती गेलेली आहे। यातले प्रवासी आहेत त्यांना मात्र बाहेर काढलेले आहेत। ड्रायव्हर आणि कंडक्टर आपल्यासोबत आहेत। काय सांगाल काका, किती वाजता खरं तर ही तुमची बस आतमध्ये गेलेली आहे आणि यामध्ये किती प्रवासी होते? फुल गाडी स्टँडिंग होती साहेब। गाडी खचाखच प्रवाशांनी भरलेली होती, पूर्ण गाडी भरली होती। मुळामध्ये ह्या गाडीची कॅपॅसिटी 15 स्टँडिंग घ्यायची, कमीत कमी 50 लोक स्टँडिंग असतील गाडीमध्ये, एवढे प्रवासी होते। एकही स्टॉप आम्ही उडवला नाही। गाड्या लेट चाललेल्या आहेत, त्याच्यामुळे प्रत्येक स्टॉपवरती प्रवासी उचलून आम्ही घेऊन जात होतो। लोक कामावर जायला लेट झाली होती म्हणून आम्ही सगळे प्रवासी घेतले आणि इथं आल्यानंतर आम्ही सकाळी एक राऊंड मारून गेलो या रोडला। याच्या अगोदर एक राऊंड मारून गेलो आणि हा आमचा दुसरा राऊंड होता। हा दुसरा राऊंड मारत असताना इथं हे मेट्रोचं काम चालू आहे। हे रस्त्याचं काम व्यवस्थित केलेलं नाही। इथून गाडी जात असताना पुढचं चाक पास झालं, परंतु मागच्या चाक अचानक धसलं गेलं तिथे आणि धसलं गेल्यानंतर नशिबाने दैवाच्या कृपेने कुठल्याही प्रवाशाला कुठल्याही प्रकारची इजा झालेली नाही। पण झटका तर बसला असेल प्रवाशांना, कशा पद्धतीने लोकांना तुम्ही बाहेर काढलं लगेच? झटका म्हणजे पुढच्या दोन्ही दरवाजे मी चालकाला उघडायला सांगितले आणि प्रवाशांना उतरून दिलं। पाठीमागून 121 ची दुसरी बस येत होती, त्या बसमध्ये बसून दिलं त्यांना आणि प्रवासी। गणेश, एक महत्त्वाचा मुद्दा आहे की हा झटका प्रवाशांना बसला असणार आहे। तिथे प्रवासी आहेत का जे या बसमधून प्रवास करत होते? आपण त्यांच्याकडनं प्रतिक्रिया जाणून घेऊयात। नाही, ज्या पद्धतीने आहे त्या प्रवाशांना बाहेर काढलेलं आहे, मात्र काही प्रवासी यातले काढलेले आहेत। मोठा खड्डा आहे तो पडलेला आहे। काय सांगाल काका, नेमकं कशा पद्धतीने? मी दिलीप नाईक, शिवसेनेचा विभाग प्रमुख आहे। या ठिकाणी जे काम चालू आहे मॉन्टे कार्लोचं, अवजड वाहनं, यात रस्त्याची कॅपॅसिटी नसताना मोठ्या प्रमाणावरती अवजड वाहनं, त्यातली मोठमोठी मशिनरी, हेवी मशिनरी आणून या रस्त्याची चाळणी करतात। हे आम्ही VP रोड पोलीस स्टेशन, त्याचप्रमाणे मुंबई महानगरपालिका, त्याचप्रमाणे सका पाटीलच्या इकडे पोलीस चौकी, या सर्वांना वारंवार सांगितलं, महापालिकेला सुद्धा सांगितलं, परंतु थातूर मातूर कारवाई करायची, कुठेतरी सिमेंटच्या गोणी उठल्याच्या
याच्या पलीकडे कोणतीही कारवाई झालेली नाही आणि नक्कीच या रस्त्याची आहे ती कुठेतरी कारवाई करण्यात यावी अशा पद्धतीचं देखील स्थानिकांनी सांगितलं होतं, तरी देखील आहे कुठल्याही पद्धतीची कारवाई आहे ती केलेली नाही। त्यामुळे आपण बघू शकतो की किती खोल अशी ही बस आहे, 5 फुटाचं आतमध्ये आहे ही बस, आतमध्ये शिरलेली आहे, सगळ्या प्रवाशांना बाहेर काढलेलं आहे। मात्र ओव्हरलोड खरं तर ही बस होती असं देखील सांगितलं जात आहे, कारण की जे कंडक्टर आहेत त्यांनी स्पष्ट केलेलं आहे की ओव्हरलोड बस होती, कारण की सकाळची वेळ होती, नागरिकांना कामावर जावं लागतं, त्यामुळे बसच्या कॅपॅसिटीपेक्षा जास्त प्रवासी आम्ही बसमध्ये घेऊन आहेत ते गेलो होतो। मात्र या अगोदर एक राऊंड सकाळी हा रस्त्यावरून झाला होता आणि त्यावेळेस देखील आहे ती सुरक्षित बस गेली होती। मात्र आत्ताच्या वेळेस जर बघितलं असेल तर पूर्ण बस मागचं टायर जे आहे ते पूर्ण रस्त्याच्या आतमध्ये घुसलेलं आहे आणि हा रस्त्याचा हा जर आपण बघितलं असेल की बसचा हा दरवाजा आहे आणि या दरवाजातून सर्व प्रवाशांना सुखरूपपणे बाहेर काढलेलं आहे। मात्र जे प्रवासी उभे आणि बसलेले होते त्यांना मात्र मोठ्या प्रमाणामध्ये झटका लागलेला आहे। सध्या सर्व प्रवाशांना बाहेर काढून आहे ते दुसऱ्या बसमधून देखील पाठवण्यात आलेलं आहे। 121 नंबरची खरं तर या ठिकाणून ही दुसरी बस येत होती, त्यातून प्रवाशांना आहे ते पाठवलेलं आहे। ही देखील जी बस आहे ती गणेश, 121 अर्थातच आपण नंबरची पाहतोय ही बस खूप खोल खड्ड्यात गेलेली आहे, 5 फूट खड्ड्यात अडकली आणि आता तिला बाहेर काढण्यासाठी MMRDA कडून जे आहे प्रयत्न केले जातील। मात्र महत्त्वाचा मुद्दा यातून समोर येतोय तो म्हणजेच की फक्त 15 जणांची उभ्या राहून प्रवास करण्याची कॅपॅसिटी असणाऱ्या बसमध्ये जवळपास 50 जण उभं राहून प्रवास करतायत। बस ओव्हरलोड झालेली आहे। दुसरा मुद्दा म्हणजे या रस्त्याचं काम सुरू आहे आणि रस्त्याचं काम सुरू असताना अवजड वाहनं आणून रस्ता खिळखिळा केला जातोय असाही आरोप केला जातोय। या दोन्हींकडे MMRDA नं लक्ष देणं गरजेचं आहे। तर पुण्यामध्ये दुसरीकडे बर्निंग ट्रेनचा थरार पाहायला मिळालाय। हो, एकीकडे मुंबईमध्ये आपण पाहतोय की बस खड्ड्यात पडली, दुसरीकडे पुण्यात ट्रेनला आगच लागलेली आहे। दौंड पुणे डेमू ट्रेनमध्ये आग लागली आहे। शॉर्ट सर्किटमुळे टॉयलेटमध्ये आग लागली होती आणि त्यामुळे एक व्यक्ती त्यात अडकला होता। लॉक झाल्यामुळे दरवाजा उघडत नव्हता, त्याच ठिकाणाहून धूरही निघत होता। प्रवाशांनी अतिशय सतर्कता बाळगली, प्रसंगावधान बाळगलं आणि त्या प्रवाशाचा जीव वाचवला। तर अजून एक मोठी बातमी समोर येते। मुंबईत अगदी काल रात्रीपासून जोरदार पाऊस सुरू आहे आणि या जोरदार पावसामुळे मुंबईच्या पश्चिम द्रुतगती महामार्गावरती मोठी वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे। याचे दृश्य आपण पाहतोय। पश्चिम द्रुतगती महामार्गावरती बोरीवलीकडून बांद्रेच्या दिशेने जाणाऱ्या मार्गावरती विलेपार्ले, अंधेरी, जोगेश्वरी, गोरेगाव, मालाड या सगळ्या परिसरामध्ये वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे। अगदी लांबच लांब रांगा लागल्याचं आपण पाहतोय। जोगेश्वरीतली दृश्य तुम्ही पाहताय। मुंबईमध्ये पश्चिम द्रुतगती मार्गाला सध्या पावसाचा फटका बसलाय। जोरदार पाऊस सुरू आहे आणि त्यामुळे महामार्गावरती वाहतूक कोंडी झालेली आहे। संजय गडदे आपले प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेले। संजय, सध्याची काय परिस्थिती आहे? वाहतूक कोंडी तर झाली आहे, मात्र ती बाजूला करण्यासाठी सोडवण्यासाठी काही प्रयत्न सुरू आहेत का? निश्चितच मुंबईत काल रात्रीपासून जो आहे तो मुसळधार पाऊस कोसळत आहे आणि आठवड्याचा पहिलाच दिवस आहे कामाचा आणि चाकरमानी देखील कामावर जाण्यासाठी निघालेले आहेत। आणि मुंबईचा जो पश्चिम द्रुतगती महामार्ग आहे या महामार्गावर बोरिवली ते वांद्रेच्या दिशेने जाणारा जो मार्ग आहे या महामार्गावरती मोठ्या प्रमाणावर वाहनाच्या लांबच लांब रांगा लागलेल्या आहेत आणि कुठेतरी त्याचा जो परिणाम आहे हा कामावरची चाकरमानी पोहोचण्यासाठी धावपळ करतात त्यांना उशीर होत आहे। आणि मात्र आता वाहतूक पोलिसांकडून देखील आता ह्या वाहतूक कोंडीतून लवकरात लवकर सुटका कशी होईल याचा देखील प्रयत्न सुरू आहेत। मात्र सध्या मुंबईचा मालाड असेल, गोरेगाव असेल, बोरिवली, जोगेश्वरी, कांदिवली, अंधेरी हा जो परिसर आहे या पूर्ण पट्ट्यामध्ये वाहतूक कोंडी वाहनांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या आहेत। साधारणपणे जो अर्धा तासाचा वेळ असतो, मात्र आता या ठिकाणी कुठेतरी चालकांना या ठिकाणी 2 ते 2.5 तास त्या वेळासाठी लागत आहेत। धन्यवाद संजय, सविस्तर अपडेट दिली आहे। महत्त्वाचा मुद्दा, अर्ध्या तासाच्या प्रवासासाठी 2 ते 2.5 तास लागतात, म्हणून तुम्ही जर पश्चिम द्रुतगती महामार्गावरून प्रवास करण्याचा विचार करत असाल तर तुम्ही दुसरा मार्ग शोधणं कधीही सोयीस्कर।
तर दुसरीकडे लोकल आणि रस्ते वाहतूक सुद्धा धीम्या गतीनं चालू झालेली आहे. मध्य हार्बर पश्चिम रेल्वे 10 ते 15 मिनिटं उशिरानं धावतीये. ईस्टर्न आणि वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवर सुद्धा वाहतूक मंदावली आहे. पावसाचा जोर असाच कायम राहिला तर त्याचा परिणाम अजून वाढण्याची शक्यता आहे. गरज असेल तरच घराबाहेर पडा असं आवाहन आता केलं जात आहे. दोन्ही दृश्य आपण सध्या पाहतोय. रस्त्यावरती वाहतूक कोंडी निर्माण झालेली आहे तर दुसरीकडे रेल्वे सुद्धा लोकल सुद्धा धीम्या गतीनं चालत आहेत. 10 ते 15 मिनिटं उशिरानं एक लोकल येते आहे. त्यामुळे आता पावसाचा फटका मुंबईच्या प्रवासावरती झाल्याचं पाहायला मिळत आहे. मुंबईतून थेट जाऊयात कोकणामध्ये. रत्नागिरी जिल्ह्यात जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झालेलं आहे. संततधार पावसामुळे जिल्ह्यातील अनेक नद्यांनी इशारा पातळी ओलांडली आहे. शास्त्री नदीनं देखील अशीच पाणी पातळी जी आहे तिची वाढली आहे. प्रचंड वाढ त्यात झालेली आहे आणि म्हणून संगमेश्वर इथल्या रामपेठ बाजारपेठेत पूरस्थिती निर्माण झाली आहे. या पुरामुळे अनेक व्यापाऱ्यांच्या दुकानांमध्ये, नागरिकांच्या घरामध्येही पाणी शिरलंय. रामपेठ बाजारपेठेतली दृश्य आपण पाहतोय. मुख्य रस्ते पाण्याखाली गेलेत. वाहतूक आणि जनजीवन यामुळे ठप्प झालंय. वगैरे आता पाणी वाढत आहे तरी जवळच्या दुकानांना आणि घरांना माहिती दिलेली आहे की आपले सामान चांगल्या घरी जाऊन शिफ्ट केलेलं करावे सांगितलेलं आहे. पाण्याची पातळी वाढत निघाल्यामुळे नागरिकांना सतर्क राहण्यास इशारा दिलेला आहे. त्यामुळे नागरिकांनी आपापल्या घरी व्यवस्थित राहावे ही नम्र विनंती. रत्नागिरीत रात्रीपासून पाऊस कोसळतोय. संगमेश्वर तालुक्यातील धामणी, संगमेश्वर इथे पूरजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. त्याची झलक आपण आत्ताच पाहिली होती. ही दुसरी झलक आपण पाहतोय. मुंबई गोवा महामार्गावरच्या एका हॉटेलला पाण्याचा वेढा पडलाय. पाणी भरलंय त्यामुळे लॉजसह हॉटेलचंही प्रचंड नुकसान झालंय. शास्त्री नदी आणि असावी नदी या दोन्ही नद्या पात्राबाहेर गेल्या आहेत. मुंबई गोवा महामार्गावरती मुसळधार पाऊस कोसळतोय आणि त्याचा आता फटका बसताना दिसतोय. लांजा तालुक्यातील वाकेड या घाटात संरक्षक भिंतीसह दरडही कोसळली आहे. 9:15 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली होती. महामार्गावरती सध्या एकेरी वाहतूक त्यामुळे सुरू करण्यात आली आहे. महामार्गावरती कोसळलेली दरड बाजूला करण्यासाठीचे प्रयत्न सुरू आहेत. तर यंत्रणा वाकेड घाटात दाखल झाली असून मोठा फटका वाहतुकीवरती पडल्याचं कळत आहे. निकृष्ट कामाची या पावसानं पोलखोल केलेली आहे. सर्वाधिक पाऊस हा लांजा तालुक्यात पडलेला आहे. गुहागर, संगमेश्वर, चिपळूणमध्ये जोरदार पाऊस बरसतोय. जिल्ह्यातील प्रमुख नद्याही दुथडी भरून वाहत आहेत. जगबुडी आणि कोदबली नदी तर सध्या इशारा पातळीवरती पोहोचली आहे आणि तशा परिस्थितीत त्या वाहत आहेत. थेट येतोय पश्चिम महाराष्ट्रात कोल्हापुरात. 3 दिवसांची विश्रांती घेतली आणि त्यानंतर कोल्हापूर जिल्ह्यातल्या अनेक भागांत पुन्हा पावसानं बॅटिंग सुरू केली आहे. जिल्ह्यात होत असलेल्या पावसामुळे पंचगंगा नदीपात्रात पाण्याचा प्रवाह वाढतोय आणि म्हणून कोल्हापूर शहराला असणाऱ्या राजाराम बंधाऱ्यावरती पुन्हा दुसऱ्यांदा पाणी आलेलं आहे. राजाराम बंधाऱ्यावरती पाणी आल्यानं या महामार्गावरील वाहतूक तात्पुरती बंद करण्यात आली आहे. पर्यायी मार्गानं वाहतूक सुरू करण्यात आली आहे. कोल्हापुरातून पुन्हा रत्नागिरीत आलोय. राजापूरला पावसानं चांगलंच झोडपून काढलंय. अर्जुना आणि कोदवली नद्यांना पूर आलेला आहे. कोदवली नदी सध्या इशारा पातळीवरती आहे. राजापूर शहरातल्या जवाहर चौकापर्यंत पुराचं पाणी आलंय आणि राजापुरात मधल्या व्यापाऱ्यांनी वस्तू सुरक्षित ठिकाणी त्यामुळे हलवल्यात. राजापूरमधील नदीकाठच्या गावांनाही सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय. पावसाचा खरा फटका तर काल मावळमध्ये बसल्याचं पाहायला मिळालं. इंद्रायणी नदीवरील दुर्घटनाग्रस्त पुलासंदर्भातली धक्कादायक माहिती समोर आली आहे. निधी मंजूर झाला तरी पुलाचं काम रखडलं असल्याची संतापजनक माहिती आहे. या जीर्ण झालेल्या पुलाच्या कामासाठी तब्बल 8 कोटींचा निधी मंजूर करण्यात आला होता. मात्र तरीही पुलाचं काम पूर्ण झालंच नाही.
याला जबाबदार नेमकं कोण आहे असा सवाल आता पीडित कुटुंबियांनी केला आहे. वेळीच जर पुलाचं काम पूर्ण झालं असतं तर कदाचित 4 निष्पाप जीव वाचले असते. आणि म्हणून ही नेमकी चूक कोणाची आहे, याला जबाबदार कोण आहे याचं प्रश्न मिळणं या प्रश्नाचं उत्तर मिळणं गरजेचं आहे. तर याच दुर्घटनेवरून प्रश्न उपस्थित केलेत मनसेचे अध्यक्ष राज ठाकरेंनी. इंद्रायणी नदीवरचा पूल कोसळला, दुर्घटना झाली आणि आता थेट राज ठाकरेंनी फडणवीस सरकारला धारेवरती धरलाय. पूल धोकादायक होता, प्रवेशबंदी का केली नाही? जुना पूल पाडून नव्यानं पूल का केला नाही? प्रत्येक घटनेनंतर सरकारची ठराविक अशीच प्रतिक्रिया का असते? असे अनेक प्रश्न त्यांनी आपल्या ट्विटमधून उपस्थित केले. ट्विट पाहूयात. प्रत्येक घटनेनंतर सरकारमध्ये बसलेल्यांची एक ठराविक अशी प्रतिक्रिया येते. सरकार नागरिकांच्या पाठीशी खंबीर उभं आहे. पण मुळात हा प्रसंग का येतो? सरकारचे इतके विभाग आहेत, ते नक्की काय करतायत असा प्रश्न मनसेचे अध्यक्ष राज ठाकरेंनी उपस्थित केला. पुण्याच्या मावळमधील कुंडमळ्याजवळ पर्यटनासाठी गेलेल्या पर्यटकांसाठी रविवार हा घातवार ठरला. कुंडमळ्याजवळ इंद्रायणी नदीवरचा पूल कोसळला आणि या दुर्घटनेत 4 पर्यटकांचा मृत्यू झाला. आतापर्यंत एकूण 51 जणांना वाचवण्यात यश आलंय. रविवारी दुपारी 3:30च्या सुमारास ही दुर्घटना घडली आहे आणि यावेळी पुलावरती 100हून अधिक पर्यटक असल्याची माहिती होती. NDRF कडून पुन्हा एकदा रेस्क्यू ऑपरेशन राबवण्यात येत आहे. आणखी 2 ते 3 जण अडकलेत अशी भीती रेस्क्यू टीमने वर्तवली आहे. नाईट तो ब्रिज बाहेर काढलेला आहे. जे काही मिसिंग आहे किंवा मिसिंगची जी कंप्लेंट जोपर्यंत येत नाही तोपर्यंत आपल्याला अधिकृत जो आकडा आहे तो आपल्यासमोर येणार नाही. पण लोकलकडून अशी माहिती मिळते की अजून 2 ते 3 जण त्यामध्ये बेपत्ता असल्याची शक्यता ते वर्तवत आहेत. तरी इंद्रायणी पूल दुर्घटना नेमकं कशी घडली आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून सविस्तर पाहूयात. मावळमधल्या कुंडमळ्याजवळील इंद्रायणी नदीवरील पूल कोसळला. रविवार होता आणि म्हणून मोठ्या संख्येने इथे पर्यटक होते. काही पर्यटकांनी पुलावरती दुचाकी नेली होती आणि त्यामुळे पुलावरचं वजन वाढलं. दुर्घटनाग्रस्त पूल जीर्ण झाला होता. जास्त वजन सहन न झाल्यानंच हा पूल असक्षम झाला आणि थेट दुर्घटना घडली. पर्यटकांच्या सुरक्षेसाठी कोणतीही उपाययोजना नव्हती हे एक वास्तव आहे. अहमदाबादमध्ये बोईंग विमानाची दुर्घटना झाली. ती बातमी ताजीच असताना आता पुन्हा एकदा बोईंग विमानाला फटका बसल्याचं कळत आहे. तांत्रिक बिघाडामुळे चेन्नईला जाणारं ब्रिटिश एअरवेजचं बोईंग ड्रीमलायनर विमान लंडनला परतलंय. तांत्रिक बिघाडामुळे चेन्नईला लंडनहून जाणारं हे विमान जे होतं ते परतलेलं आहे पुन्हा लंडनमध्ये. हिथ्रो विमानतळावरती त्याची लँडिंग झालेली आहे. तर हे एअरवेजनं आता सांगितलेलं आहे बिघाड झालेलं हे विमान सुद्धा बोईंग कंपनीचंच आहे. सुदैवाने यात कुठलीही जीवितहानी झालेली नाही. लंडन टू चेन्नई असा प्रवास होता, मात्र अचानक विमानात बिघाड झालं म्हणून हिथ्रो विमानतळावरती या बोईंग ड्रीमलायनरचं लँडिंग करण्यात आलं. तर अहमदाबादमधील विमान दुर्घटनेबाबत सुद्धा एक अपडेट समोर येते आहे. बोईंग 787 विमानातील इलेक्ट्रिक सिस्टीममध्ये बिघाड झाल्यानं अपघात झाल्याचं आता बोललं जात आहे. इलेक्ट्रिक सिस्टीममध्ये बिघाड झाल्यानं विमानातील प्रेशर सिस्टीम ड्रॉप झाली आणि त्यामुळे विमानाचा फ्लॅप अपेक्षेनुसार 30 ते 40 डिग्रीपर्यंत खाली न झाल्यामुळेच ही दुर्घटना झाली असावी असा प्राथमिक अंदाज आहे. विशेष म्हणजे या विमानातील हायड्रॉलिक सिस्टीम ही इलेक्ट्रिक सिस्टीममध्ये बदलण्यात आली होती. इंधन आणि देखभाल खर्च कमी करण्यासाठी आणि विमान हलकं करण्यासाठी हा बदल करण्यात आल्याचं सांगितलं जात आहे. या अपघातात 274 जणांचा मृत्यू झालेला आहे. तर लखनौ विमानतळावरती एक मोठी दुर्घटना अगदी होता टळली आहे. विमानाच्या लँडिंगच्या वेळी चाकात तांत्रिक बिघाड झाला. कर्मचाऱ्यांच्या सतर्कतेमुळे दुर्घटना टळल्याचं तर कळतंय. विमानात 250 प्रवासी होते. सुदैवानं कोणतीही हानी झाली नाही. एकामागून एक तिसरी ही बातमी आपण पाहतोय विमानात तांत्रिक बिघाड झाल्याची. सगळ्यात पहिले 2 दिवसांपूर्वी अहमदाबादमध्ये दुर्घटना घडली होती. आत्ताच आपण बातमी पाहिली की चेन्नई
लंडन टू चेन्नई येणाऱ्या बोईंग विमानात जो आहे बिघाड झाला आणि आता ही तिसरी बातमी आपण पाहतोय लखनौमध्ये विमानात तांत्रिक बिघाड झाला मात्र दुर्घटना थोडक्यात टळली आहे. दारू पिणाऱ्यांना जर दारू हवी असेल तर ते त्यासाठी अगदी काहीही करण्यास तयार असतात. अशाच एका तळीरामानं तर कमालच केली आहे आणि त्याचा व्हिडिओ पाहून तुम्ही सुद्धा चकितच व्हाल. एका तळीरामानं दारूसाठी चोरी करण्याचा निर्णय घेतला आणि त्यासाठी तो चक्क पैसे घेण्याची जी छोटी जाळी असते त्यातून तो अलगद दारूच्या दुकानात घुसलाय. त्यानंतर त्याने दारू आणि पैशांवरती डल्ला मारलाय. नागपूरमधील एका दारूच्या दुकानातली ही घटना आहे. नागपूर पोलिसांनी या आरोपीला बेड्याही ठोकल्यात. आपण पाहतोय पैसे घेऊन दारूची बॉटल ज्या छोट्याशा खिडकीतून दिली जाते त्याच खिडकीतून अगदी छोट्याशा निमुळत्या खिडकीतून हा तळीराम थेट आत घुसला. त्यानं दारूही चोरली पैसेही चोरले.